ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. अर्जुनाच्या शंकेला श्रीकृष्णांचे उत्तर, भाग 2. ओव्या आहेत 345 ते 348 आणि गीतेचा श्लोक आहे 16. मनुष्य प्रयत्नाने आपली योग्यता वाढवू शकतो व योगाभ्यासास पात्र होतो, असे ज्ञानदेवांनी मागच्या भागात सांगितले. आता प्रथम भगवंत योग कोणाला साध्य होणार नाही ते सांगणार आहेत. श्लोक 16. नात्यश्नतस्तु योगोस्ति न चैकान्तं मनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. हे अर्जुना, अति खाणारा किंवा अगदीच न खाणारा किंवा अति झोप घेणारा अथवा अगदीच न झोप घेणारा असा जो असेल त्याला योग प्राप्त होणार नाही. जो रसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेसी जीवे विकला तो नाही येथ म्हणितला अधिकारीय. जो जिव्हेच्या स्वाधीन आहे किंवा झोपेला मनापासून वाहिलेला आहे तो योगाविषयी अधिकारी आहे असे म्हणता येत नाही. अथवा आग्रहाची ये बांधोडी क्षुधा तृषा कोंडी आहाराते तोडी मारून. अथवा जो हट्टाच्या बंदीखान्यात भूक व तहान कोणतो व भुकेला मारून आहार तोडतो. निद्रेची या वाटा नवचे ऐसा दृढी बेचेनी अवतरणे नाचे ते शरीराची नव्हे तयाचे मायोगू कवणाचा. व जो निद्रेच्या वाट्यात जात नाही याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी हट्टाचा पूर्ण संचार होऊन जो नाचतो त्याचे हे शरीरच त्याच्या ताब्यात राहणार नाही तर मग योग कोण करणार. म्हणून अतिशय विषयो सेवावा तैसा विरोधू नोहावा का सर्वथा निरोधावा हेही नको. म्हणून विषयांचे अतिसेवन करावे ही अशा प्रकारची विरोधी बुद्धी नसावी किंवा वाजवीपेक्षा फाजील नियमन करणे हेही कामाचे नाही. भगवंत योगाचा अधिकारी कोण ते सांगत आहेत. जो अति खातो व जो निराहार असतो तो योगाचा अधिकारी होऊ शकत नाही किंवा अति झोपणारा व अजिबात न झोपणारा सुद्धा योगाचा अधिकारी होऊ शकत नाही. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी घातासच कारणीभूत होतो. यावरून गीतेत वर्णिलेला योग हा हठयोग नाही हे सिद्ध होते. हात वर करून हात वाळवणे, केवळ वायुभक्षण करून राहणे वगैरे कल्पना गीतेला संमत नाहीत. युक्ताहार विहाराचा गीतेने पुरस्कार केलेला आहे. एक प्रसिद्ध श्लोक आहे, अतिदानात बलिर्बद्ध ह्याती मानात सुयोधन विनष्टो रावणो लौल्यात अति सर्वत्र वर्जयेत. अतिदानामुळे बलिराजाला व अत्यंत गर्वामुळे दुर्योधनाला बंधन प्राप्त झाले. अतिलोभामुळे रावणाला मृत्यू आला. म्हणून कशाचाही अतिरेक करू नये. वाईट गोष्टीचा अतिरेक जसा नाशास कारणीभूत होतो तसेच चांगल्या गोष्टीचा अतिरेक सुद्धा नाशास कारणीभूत होतो हे बलिराजाच्या उदाहरणाने श्लोकात सांगितलेले आहे. योग साधने करता विषय विमुखता आवश्यक आहे, पण शरीर धारणे करता लागणाऱ्या गोष्टी सुद्धा आवश्यकच आहेत. कारण पदी पद प्रवेशे शरीराच्या सहाय्यानेच परमात्मा प्राप्ती करून घ्यायची आहे. मग शरीर जर समर्थ नसेल तर योग साधना होणार कशी. म्हणून भगवंत सांगतात की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. उदाहरणादाखल त्यांनी खाणे व झोपणे या 2 गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. ज्ञानदेवांनी आपली टीका ह्या श्लोकाला जोडून घेण्याकरता आधी श्रीकृष्णार्जुनांच्या संवादाची योजना केली व योगाचा अधिकार थोड्या प्रयत्नाने प्राप्त करता येतो हे सांगितले. त्यांनी या श्लोकावर 4च ओव्या लिहून या श्लोकाचा अर्थ मनावर ठसवलेला आहे. ज्ञानदेवांची शब्दयोजना आहे, जो रसनेंद्रियांचा अंकिला का निद्रेसी जीवे विकिला. जो रसनेंद्रियांच्या ताब्यात गेलेला असतो तो योगाचा अधिकारी होऊ शकत नाही. योगासाठी शरीर सुदृढ हवे, त्यासाठी अन्नसेवनही आवश्यक आहे, पण त्यातही नियमितता हवी. देहधारणासाठी अन्न की अन्नासाठी देहधारणा याचा विवेक केला पाहिजे. आपण खातो अन्नासी, अन्न खाते आपण असी. आपण देहधारणे करता अन्न सेवन करत असतो आणि इकडे देहाची मृत्यूपंथाकडे वाटचाल तर चालूच असते आणि अति अन्न सेवनाने तर ही वाटचाल लवकरच पूर्ण होईल. त्यामुळे जणू अन्नच मनुष्याला खात असते.
मृत्यू प्राप्तीपूर्वीच जर परमात्मा प्राप्ती करून घ्यायची असेल तर पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे रसनेंद्रियांवर ताबा मिळवला पाहिजे. ज्ञानदेवांच्या काळात हॉटेलिंग हा प्रकार नव्हता. आताच्या काळात त्याचे प्रस्थ फारच वाढलेले आहे. त्यामुळे आता रसना ताब्यात ठेवणे ही गोष्ट फार महत्वाची झालेली आहे. देहामध्ये एकाच कामासाठी 2 इंद्रिय आहेत. 2 हात, 2 पाय, 2 कान, 2 डोळे वगैरे. पण रसना मात्र एकच असून तिला कामे मात्र 2 आहेत. एक काम आहे चव घेऊन अन्न पोटात ढकलणे व दुसरे महत्वाचे काम आहे म्हणजे बोलणे. रसनेंद्रिय तेच वागींद्रिय. रसना बाहेरून आलेले अन्न आत ढकलते तर वागींद्रिय आतून निर्माण होणारा शब्द बाहेर फेकतो. या आंतर व बाह्य अशा दोन्ही प्रवृत्तींवर मनुष्याचा ताबा असेल तर सर्वसाधारणपणे मनुष्याचे आयुष्य सुखाने व्यतीत होते. लक्ष्मीर वसती जिव्हाग्रे, जिव्हाग्रे मित्र बांधवाहा, जिव्हाग्रे बंधनम प्राप्तम, जिव्हाग्रे मरणम ध्रुवम. जिभेवरच लक्ष्मी व मित्र बांधव राहतात. मनुष्य आपल्या गोड बोलण्यामुळेच मित्र जोडू शकतो व गोड बोलण्यानेच सुबत्ता नांदते. मराठीत एक म्हण आहे, अतिरागी भीक मागे. नाहीतर सतत भांडाभांडीमुळे मनुष्याला आपले आयुष्य नकोसे होऊन जाईल व तो भांडणारा मनुष्यही लोकांना नकोसा होईल. जिभेमुळेच बंधन प्राप्त होते व तिच्यामुळेच मृत्यूही येतो. म्हणून मनुष्याची जीभ त्याच्या ताब्यात असली पाहिजे. आहार विहार नियमित असेल तर तो परमात्मा ध्यानासाठी उपकारकच ठरेल. म्हणून ज्याला योग साधना करायची आहे त्याने युक्तीने विषय सेवन व इंद्रिय दमन केले पाहिजे. तीच गोष्ट निद्रेची. देह धारणेकरता ज्याप्रमाणे आपल्याला अन्न सेवन आवश्यक तशीच निद्रा पण आवश्यक आहे. पण अतिनिद्रा हे तमोगुणाचे लक्षण आहे. त्यामुळे योग साध्य होणार नाही. त्यामुळे इंद्रिय निग्रह आवश्यक आहे. हट्टाने भूक व तहान मारणे हा अतिरेकही घातकच आहे. भूक तहान मारली तर सतत भूक तहानेचे चिंतन मन करत राहील. उपवासाच्या दिवशी आज आपल्याला हे खाणे चालणार नाही किंवा हा पदार्थ करता येईल या विचारातच मन अडकून राहत असेल तर ते मन भगवंताकडे कसे काय लागणार. अशा वागण्याने त्याचे शरीरच त्याच्या स्वाधीन राहणार नाही तर मग योग कसा साधणार. ज्ञानदेव इशारा देतात की याचा अर्थ असा नव्हे की मन मानेल तसे विषयोपभोग घ्यावेत. दोन्हीही टोकाच्या वृत्ती या सर्वनाशास कारणीभूत असतात. योग साधना करताना व एरवी जीवनात सुद्धा अति सर्वत्र वर्जयेत हा विवेक बाळगणे अतिशय महत्वाचे आहे. असाच मध्यम मार्ग भगवान बुद्धांनीही आपल्या शिष्यांना सांगितलेला होता. योग साधनेसाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता नाही हे सांगितल्यावर भगवंत पुढे युक्ताहार विहार योगास कसा आवश्यक आहे ते सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.